नमस्कार मित्रांनो, चैत्राली कथा वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या राजवीर मल्होत्रा भाग 30मध्ये एका रात्रीत सगळंच बदलणार आहे. श्रीनिकाच्या जीवावर घात, दत्ताजी नाईकचा सापळा आणि राजवीरचा रौद्रात अवतार. पण या युद्धात सर्वात मोठा प्रश्न आहे, राजवीर आपल्या बाळाला आणि श्रीनिकाला वाचवू शकेल का? चला तर मग वेळ न दडवता भाग 30 ला आपण सुरुवात करूया. मध्यरात्रीचा सुमार होता. मुंबई पुणे हायवेवर पावसाची रिपरिप सुरू होती. काळोख्या रात्रीत रोहितची पांढऱ्या रंगाची गाडी वेगाने धावत होती. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश समोरच्या ओल्या रस्त्यावर पडत होता. पण त्या प्रकाशापलीकडे काय वाढून ठेवले याची कल्पना कोणालाच नव्हती. गाडीतील नीरव शांतता आणि श्रीनिकाची घालमेल गाडीच्या मागच्या सीटवर श्रीनिका खिडकीला डोकं टेकवून बसली होती. श्री, थोडं पाणी पी, रोहितनं आरशातून बघत हळूच म्हटलं. श्रीनिकानं काहीच उत्तर दिलं नाही. तिची नजर बाहेरच्या अंधारावर हरवली होती. राजवीरनं तिला वाचवण्यासाठी जे काही केलं होतं ते तिला आता हळूहळू समजत होतं. पण त्या अपमानाची बोझ कमी होत नव्हती. कॅरेक्टरलेस हा शब्द तिच्या कानात घुमत होता. रोहित, आपण नक्की कुठे चाललो आहोत? तिने अखेर विचारलं. महाबळेश्वरला श्री. राज सरांनी तिथे एक सुरक्षित जागा शोधली आहे. दत्ताजी नाईकची माणसं तिथे पोचू शकणार नाही. तू फक्त शांत राहा, बाळ आहे पोटात, रोहितने समजावणीच्या स्वरात म्हटलं. श्रीनिका कुत्सितपणे हसली. बाळ? ज्या बापाला या बाळाची किंमत नाही तो आम्हाला वाचवण्यासाठी एवढा खटाटोप का करतोय? रोहित, तुला वाटतंय का की राजवीर मल्होत्रा कधीतरी पुन्हा तोच जुना राज बनू शकेल? रोहित शांत राहिला. त्याला माहीत होतं की राजवीरच्या मनात श्रीनिकाबद्दल किती प्रेम आहे. पण दत्ताजी नाईकसारख्या राक्षसाशी लढताना राजवीरला स्वतःचं काळीज दगडाचं करावं लागलं होतं. दुसरीकडे दत्ताजी नाईकच्या जुन्या वाड्यात एक वेगळीच रणनीती आखली जात होती. दत्ताजी खुर्चीवर बसून आपला जुना खंजीर धार लावत होता. त्याच्यासमोर गज्जूबाई हात बांधून उभा होता. गज्जू, ट्रॅकर सापडला त्यांना? दत्ताजीनं रागात विचारलं. हो दादा, राजवीरनं तो ट्रॅकर तोडून टाकलाय. पण त्याला माहीत नाही की मी हायवेवरच्या प्रत्येक टोल नाक्यावर आपले खबरे पेरले आहेत. पांढरी गाडी आहे, रोहित चालवतोय, गज्जूबाईनं करारी आवाजात सांगितलं. दत्ताजी हसला. राजवीरला वाटतंय की त्यांनी श्रीनिकाला लांब पाठवलं की ती सुरक्षित राहील. पण त्याला हे माहीत नाही की नाईकांच्या नजरेतून सुटणं कोणालाच शक्य नाही. गज्जू, मला श्रीनिका जिवंत हवी आहे. तिच्या पोटातलं बाळ, ते बाळ जन्माला येण्यापूर्वीच मला राजवीरला हे दाखवून द्यायचं आहे की त्याने कोणाशी पंगा घेतलाय. गज्जूबाईने मान डोलावली. काळजी करू नको दादा, लोणावळ्याच्या घाटात मी असा ट्रॅप लावलाय की तिथून मुंगीही सटकू शकणार नाही. रोहित वाचला तरी चालेल, पण श्रीनिका आपल्या ताब्यात असेल. रोहितची गाडी आता लोणावळ्याच्या घाटात शिरली होती. वळणदार रस्ते आणि एकीकडं खोलदरी. वातावरण खूपच भयानक होतं. अचानक रोहितला आरशात मागे 2 काळ्या गाड्यांचे हेडलाईट दिसले. सुरुवातीला त्याला वाटलं की ते साधे प्रवासी असतील, पण त्या गाड्यांचा वेग आणि त्यांचं अंतर कमी होत चाललं होतं. रोहितने गाडीचा वेग वाढवला. श्री, सीटबेल्ट लाव, मागे काहीतरी गडबड आहे, रोहित ओरडला. श्रीनिका दचकून राहिली. तिने मागे पाहिलं. 2 काळ्या SUV अगदी त्यांच्या गाडीच्या जवळ आल्या होत्या. मागच्या गाडीतून अचानक गोळीबार सुरू झाला. थाट थाट गोळ्या गाडीच्या मागच्या काचेला लागल्या. श्रीनिकाने जोरात किंकाळी फोडली. रोहित, ते आपल्याला मारतायत, श्रीनिका भीतीने ओरडली. घाबरू नको श्री, खाली झोप. रोहितने स्टेअरिंग जोरात फिरवलं. त्याने गाडी झिकझॅक पद्धतीने चालवायला सुरुवात केली, जेणेकरून गुंडांचा नेम चुकेल. मागच्या गाडीतून गज्जूभाईचा मुख्य शार्पशूटर बाहेर आला. त्याने सायलेन्सर लावलेल्या पिस्तूलने रोहितच्या गाडीचा टायर टार्गेट केला. रोहितनं आरशात हे पाहिलं आणि त्याने गाडी रस्त्याच्या मधोमध आणली. इकडे मुंबईत राजवीरला रोहितचा मेसेज आला होता. सर, घाटात अटॅक झालाय. राजवीरचे डोळे रागाने लाल झाले. त्याने आपली बुलेट काढली आणि तो वाऱ्याच्या वेगाने हायवेकडे निघाला. पण त्याला माहीत होतं
की तो तिथे पोचण्यापूर्वी काहीही घडू शकतं. त्याने आपला फोन काढला आणि एका गुप्त नंबरवर कॉल केला. इन्स्पेक्टर साळुंखे, लोणावळा घाटात नाकाबंदी करा. दत्ताजी नाईकचे लोक माझ्या कुटुंबावर हल्ला करतायत. जर त्यांना काही झालं तर मी मुंबईत रक्ताची होळी खेळायला मागे पुढे बघणार नाही. राजवीरने धमकीवजा विनंती केली. राजवीर आता जुना प्रोफेसर उरला नव्हता. तो दिल्लीचा तो जुना राज झाला होता ज्याच्या नावाने गँगस्टर्सना घाम फुटायचा. त्याने बुलेटचा वेग वाढवला. पावसाच्या धारा त्याच्या चेहऱ्यावर आदळत होत्या, पण त्याच्या मनात फक्त श्रीनिका आणि त्याचं बाळ होतं. इकडे घाटात रोहितची गाडी एका मोठ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. अचानक समोरून एक दुसरी गाडी आली. रोहितने जोरात गाडीचा ब्रेक लावला. गाडी स्लिप झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला जाऊन धडकली. रोहितचं डोकं स्टेअरिंगवर आदळलं आणि रक्त वाहू लागलं. श्रीनिका धक्क्याने समोरच्या सीटवर आदळली. श्री तू ठीक आहेस ना? रोहितनं कसाबसा आपला आवाज काढला. श्रीनिका शुद्धीवर होती, पण तिच्या पोटात जोरात कळा येऊ लागल्या होत्या. रोहित, पोटात दुखते. बाळ, ती विवळत होती. गुंडांच्या गाड्या तिथे येऊन थांबल्या. 5-6 धिप्पाड माणसे हातात शस्त्रे घेऊन खाली उतरली. गज्जूबाईचा खास माणूस शिवा पुढे आला. चल पोरी, बाहेर ये. दत्ताजी दादांनी बोलवलंय तुला. शिवाने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. रोहितनं कसाबसा दरवाजा उघडला आणि त्याने शिवाला जोरात लाथ मारली. रोहित जखमी होता, पण त्याने हार मानली नव्हती. त्याने आपलं पिस्तूल बाहेर काढलं आणि 2 गुंडांच्या पायावर गोळ्या झाडल्या. श्रीनिका, पळ, जंगलाच्या दिशेने पळ, मी यांना बघतो. रोहित ओरडला. पण रोहित, तू जखमी आहेस. श्रीनिका रडत म्हणाली. माझी काळजी करू नकोस. राज सरांना मी शब्द दिलाय. पळ. तो आत्ताही तिच्यावर ओरडला. श्रीनिका कशीबशी गाडीतून बाहेर पडली आणि ती अंधाऱ्या जंगलाच्या दिशेने धावू लागली. मागे रोहित एकटा त्या 5 गुंडांशी लढत होता. शिवाने रोहितच्या खांद्यावर गोळी झाडली, पण रोहितने हिंमत हारली नाही. तो ढाल बनून तिथे उभा होता. अचानक लांबून बुलेटचा आवाज आला. राजवीर तिथे पोचला होता. त्याने बुलेट गुंडांच्या दिशेने जोरात वळवली. राजवीरनं उडी मारली आणि हवेतच एका गुंडाची मान आवळली. राजवीरचा अवतार पाहून गुंडांची पाचावर धारण बसली. राजवीर मल्होत्रा, शिवा ओरडला. राजवीरनं शिवाला उचललं आणि दरीच्या कठड्यावर नेलं. तुझ्या मालकाला सांग, श्रीनिकाला हात लावणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणं आहे. राजवीरनं शिवाला जोरात लाथ मारली. राजवीरनं धावत जाऊन रोहितला सावरलं. रोहित, डोळे उघड. सर, श्री जंगलात गेली. बाळ, रोहितचा आवाज क्षीण होत होता. राजवीरनं रोहितला गाडीत ठेवलं. काही होणार नाही तुला रोहित. तू तुझं कर्तव्य बजावलंयस. आता माझी पाळी आहे. राजवीर जंगलाच्या दिशेने धावला. पाऊस जोरात पडत होता. श्रीनिका, तो ओरडत होता. तिथे एका झाडाखाली श्रीनिका बसली होती. ती घामाने आणि पावसाने भिजली होती. तिचं शरीर तापाने फणफणलं होतं आणि ती पोटाला धरून बेवळत होती. राजवीरनं तिला जवळ घेतलं. मी आलोय, घाबरू नकोस. श्रीनिकाने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात राजवीरबद्दलचा राग होता, पण यावेळी त्या रागापेक्षा जास्त भीती होती. राजजी, आपलं बाळ, वाचवा त्याला. राजवीरनं तिला आपल्या बाहूत घेतलं. त्याला माहीत होतं की दत्ताजी नाईक आता शांत बसणार नाही. युद्धाची तर ही फक्त सुरुवात होती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं श्रीनिकावर जीवघेणा हल्ला झाला. रोहितनं जीवाची बाजी लावली आणि अखेर राजवीर वेळेत पोचला. पण दत्ताजी नाईकचं हे युद्ध अजून फक्त सुरू झालं आहे. श्रीनिका आणि तिच्या बाळाचं पुढे काय होणार? राजवीर दत्ताजींचा कायमचा अंत करू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका राजवीर मल्होत्राचा पुढचा थरारक भाग. जर हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दमदार मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात.